श्री नवनाथ भक्तिसार अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळपीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागोनी भक्तपरदे भवानी उभी असशी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविता तुलसी भूषण तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी घालिती तुझा प्रेम गोंधळ कामक्रोधाचे देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तर या ग्रंथ गोंधळी येवनी साह्य करी जननी ये मागिले अध्यायी रसाळ कथन गणादी सकळांचे नमन आणि मच्छिंद्राचे जन्म यथाविधी कथियेले आता पुढील रसाळ कथन गण श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती सिंहावलोकनी कथन श्री गुरुदेव दत्त उमारमण भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले जैसे फला मिश्रित फलानिमित्त पक्षी कथन फिरत राहती वृक्षी त्यांची न्याय उभय पक्षी गमन करती तीरा ते सहज चालती विपिनवाणी तो मच्छिंद्रे देखील त्यांनी दृष्टी बाळतनु पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पै जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पादांगुष्ट कार्पासमय झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्तींसी सर्वांगे शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे ऐसे पाहुणे तपो जेटी विस्मयो करीती आपुले पोटे म्हणती ऐसी कलिपाठी तपिनेनो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी तपार्थ कामना अंतःकरणी करणी कोण या ते उदेली मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येथ तुम्ही जाऊन कामने ते विचारावे तया ते कवना अर्थी कैसा भाव उचंबळला कामार्णव तरी लिप्तेचा समूळ ठाव काय तोही पहावा येऊन त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्नश्रवण पुटी स्वीकारून तया पाशी पातला उभा राहुणी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजेटी कवन कामना उदेली पोटी ते वरद वावे मिरवावे ऐसे वरदानी वागवट मच्छिंद्र श्रवण करिता जगट नम्रभाव धरोणी प्रगट तया लागी बोलत असे करणी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढोनी यावरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भ्रूसंकेते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला बोले महाराजा कृपामूर्ती तुम्ही कोणते सांगावे आता 12 वर्षे काननी येथे मानवनातळे दृष्टीशी तरी सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसादनग अभ्युत्थानी स्थापून जाई महाराजा ऐसे तयाचे वागुत्तर एकूण तोषला अनुसूया कुमार मने बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणत जो व्याघ्रपदी ऋषीजन्म अत्रि ऐसे नामतयाचे सुत मी दासोत्तम महिलागी आधारलो तरी असो ऐशी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदेली जे तपोचेटी शब्द संपुटी मिरवावे का एरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसे वदता झाला अति तू पदावरी लोटला जैसी सासुर्या बाळा असता अवचट दृष्टी पडे माता हंबरोणी धावोनी मिठी गाली तसे किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेमे लोटी चित्त सदैव तेने परिमच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानोनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परितपास श्रमाचे बहुत क्लेश हृदयी गैवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले तेने पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरवशी रुद्र विष्णू वीरीची सदय त्रिवर्ग रूप देह ऐक्यमय ऐसे असोन सर्वमय साक्षीमयी अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी
सेवोनिया ऐसे म्हणता वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेशनगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता. म्हणे बाहे न करी आता चिंता. प्रारब्ध मंद्रा चळाची सरिता ओघ ओघील आताची. मग वरद हस्ते स्पर्शन मौळी करणी ओपित मंत्र वळी. तेने अज्ञान दशा काजळी फिटवून गेली तत्काळ. जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता ग बसती. मग अंधकाराची व्याप्ती फिटवून जाय तत्काळ. तेवी दत्त वरदगण ओळता गेले सकळा ज्ञान. मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टीशी. नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्मसनातन. जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे. ऐसे झालिया जीवन सम दृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी. म्हणे बारे योगी दुर्जटी इंद्रियावरी कोठे तो सांग. येरू म्हणे ताता ईश्वरा वाचोनी नसे वार्ता. जळी स्थळी काष्टी मही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐसे ऐकून वागोत्तर ग्रीवा तुकवी अत्री कुमार. मग सत्शिष्याचा करोणी धरुणिया कर चालता झाला महाराजा तो. सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध्व कमळ दाटी. पदावरी वाहतसे शिवे पाहुनिय मंददेही. म्हणे हा पूर्वीचा नारायण कवी मैग प्रेम सरिते धरिला हृदयी. तत्काळ त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्तासी म्हणते पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुह्यागार. सकळ सिद्धीचे अर्थमाहेर निवेदितू महाराजा. चारण मारण उच्चाटन शापादपी निवारण. शरादपी अस्रादी निर्वहन. मंत्रशक्ती त्या वरिल्या जो जैसा कर्मविजे. पाठ होती दैवते वरती भेटे वंशवरद. वाक्पट मस्तकी स्थापोनी जाता ती. वरुण आदित्य सोम स्वामी भौमशक्रादी यमदमी. शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविले. विष्णुवीरींची कृपाकृती वरद विजे देऊन शक्ती. मंत्र अस्रे अपारगती हृदया माझी हेलावला. असो सद्विद्येचा मंद्राचळ उभवोनिया अत्रिबाळ. क्षण मात्र वेचोनी केला सबळ. सिद्धतरणी जेवता नागबकादी वातास्र. नागनागादी महावज्र पावक जलदी अस्र. पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग. जाता झाला योगमार्ग परी संप्रदाय योजन योग. कानफाडी मिरवला पुढील भविष्य जाणून या संप्रदाय केला निर्माण. षडरूप जोगी दर्शन कानपाटी मिरवले नाथ ऐसे देऊन नाम. शिंगी शैली देऊन भूषण ऐसे परी करुण प्रमाण. अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ. नमोनी निघाला आदिनाथ. महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला तो. भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी. अंबिका वधोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत वैखरी अंबास्तवन. तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन. लोका माझी मिरवावे कवित्र तरी करावे ऐसे. उपयोगी पडील जगासी योजनीय शाबरी विद्येसी. मना माझी ठसविली या परी अनेक कल्पना करीत. शाबरी विद्येचे करावे कवित्व परी वरगुंती वैश्य दैवत केवते रीती होतील. मग अंबेपाशी अनुष्ठान करीत सप्तदिन. अंबे लागी करीत से वेद विचाचे अभिषिंचन. तेने जागृत महिषमर्दिनी होऊनी बोले कावा करिसी मन असी कोणती कामना. एरू म्हणे जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी. वेदक परी भराला कोणी उपाय आता मज सुचवी. यावरी बोलिक चंडिक भवानी पूर्णता पावशी सकळ कामनी. मगता सिद्धीचा हात धरुणी मार्तंड पैरुवती पैनेले. तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर तरुनो हे. तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर. महातरु नांदतसे तेथे करुणी बीजी हवन. तरु केला दृश्यमान तो कनकवर्ग देदीप्यमान. निजदृष्टी देखिला त्या तरुच्या शाखो पांती. नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती. देवतांची सांगे त्या ती दैवते धुरंधर. 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर
नरसी कालिका महिषासूर महम्मदा झोटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोदंडपाणी रामेश सूर्यनामी तेथे द्वादश मूर्तिमंत नांदतसे पायरी जलदेवता अस्ति नव कुमारी धनदानंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता या परिचंडा चामुंडा रंडाकुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंडवितंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती या परी अस्त्रशस्त्र यामिनी दमी धुमी कुंचित भामिनी सातवी ज्वाळा शुभासन वृक्षावरी त्या अस्ति या परी शंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समुच्चये अस्ति 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाम्य अनिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करुणिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्व ही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाता ते ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी म्हणे नदी काचित आहे बा दक्षिण ओघी सरिता जान ते कांची महाकाळी दैवत स्थानी असती जाणते ते भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती बा तेथे श्वेतकुंडे असती तया श्वेतवेल कवळोनी हाती एक सोडोनी कुंडाप्रती ऐशी कुंडे एकशती अस्तिपद समान आहेत परितितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पाऊली पाहत यावे ती वृवल्ली सकळ कुंडा माझारी जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बा होईल तया कुंडी स्नान करोनी जीवन प्राशीजे ते जीवन प्राशिता तुझ मूर्छा येईल एक मुहूर्त तेवी बारे आदित्य नाम जपावे मूर्छे माझी असता पै मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोणी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामी करुणी सिंचन तरू नानावा या जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊन वरदान तुते देतील बा परी एक वेळी न घडे ऐशे खेपा घालाव्या षण्मास एक दैवत एका खेपेस प्रसन्न होईल तुझ महाराजा ऐशे सांगून माय भवानी गेली आपल्या स्नाना निगोनी येरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाते काळी महाकाली दैवतास नमुनी निघाला काननास करी कवळोनी शुक्लवेलास कुंडा लागी शोधितसे असो एक शतकुंडे पाहोन तितुक्यात शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी तो शोधितसे असो एक शतकुंडे पाहोन तितुक्यात शुक्लवेल स्थापोन पुन्हा पाहे परतोन ते वेल पाहे साचारोण तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान करिता उदकपान मूर्छा आली तया ते द्वादशादित्या ते जपोन शरीर अति झाले विकळ श्वेदने नेत्र गेला अनिल देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेधो पाहे अंती तरी आदित्य नावे जानत होती जपा लागी नित्य करीत जैसे जागृती घडवणी येत त्याची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याये उरहेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घडता तोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज मग कामणेचा पुरवून अर्थ मस्तके हस्त ठेवोनी यासी सकळ सिद्धी पावसी ऐसे बोलून आदित्य गेला तेने काचकुपिका भरुणी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत आदित्य नामे करुणचिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न मने महाराजा काय कामना निवेदावा मज आता एरू म्हणे कवित्व करी तया साह्य तुवा होऊन मंत्रविद्या नाम फळास येऊ महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला जल लोचन मंत्रसिद्धी कार्यान ऐसा सप्तमास एर झारा करून दैवत सकळ घेतले प्रसन्न करून शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालेला आता आहे गोरक्ष कथा जी आहे किमयागार ग्रंथा
सांगितली आहे जी. परिप्रथम अवघड करणे ते मानवा ते नये घडवून ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयांस परिसांगावया कारण स्वामिकै गोरक्ष वदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवविही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोते व्हावे सावध चित्ती दोष न ठेवावा ग्रंथासी संशय आलिया किम्यागारासी विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडवून म्हणून सकळ संशय फेडवून ग्रंथश्रवणी करावा या परिबळेची चाळवून दोष निंदोनी जोका मांडील हर्ष विकल्प पंथी मिरवता जगास पावेल वंश बुडितो आणि कवानी जाईल जडोन नरकी पडेल सप्तजन्म जन्मोजन्मी शरीरे कारण क्षयरोग तो भोगील असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र बंगाल देशासी हेळा समुद्री पातला चंद्रगिरी ग्रामासी नरसिंहाचा जन्म सुराज्यरा पिता विप्रोत्तम कृतीदेवी कुशी झाला तो जावोनी तेथे नाथभिक्षेसी भविष्य उत्तर कथेत काय वर्णिले ते ऐका तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाव वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळी स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता सरस्वती नामे गुणनिधानी सदा सुशील लावण्य खानी स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथोनी चपळा उदय येकी की अर्क होऊनी गृही गोसावी तेज भिक्षा मागत असे जियेचे अधर पवळ देठी द्विज विराजती वरती थाटी जैसे रत्न हेमी शेवटी स्वतेचे तकटी मिरवत असे भाळ विशाळ सोगयांजन कुंकुम रसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र बिजोरा विराजवी नासिकर सरळाकृती ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गबस्ती नास्तिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मुकुटी ढाळ देती रत्नताटंके नक्षत्रपाती करुवशती पातले असो ऐशी शृंगारखानी सकळ संपत्ती नटली कामनी रूपवती जगा माझी परिउदरी नाही संतान सदा वियोग बाळाचा देवदेव्हारे उपाय अनेक करिता जाहली नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविती निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी नांदतसे प्रपंच माणिती अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन की वज्रा उपरी गिरे गोमट परिवसती दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुविन अरण्य कर्कश की सरिता विन जैसे वीरस मग ते क्षणैक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परिचतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर ग्रहणाविन आप्तवर्गात ते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागोन संसारहीन वाटतसे ऐसे असता भावस्थिती गृही दर्शली योगमूर्ती मच्छिंद्र अंगणा प्रति अलख शब्द उच्चारिता आणहुनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजवी महाराज बैसोनीनाथा निकट सांगती वियोग शोक हृदयी भरून नेत्रपाट म्हणे महाराजा अनाथनाथा सर्वगुणी विद्येसी तुम्ही जाणिता मम शोक सरिता नाशजळा वाहतसे म्हणे तरी याते उपाय सांगावाजी महाराज कवन शब्द वाढतसे पुढे ठेवून भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त तुझे वेधले सकळ लाधशील म्हणे महाराज योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झगट करीतो
अतितीव्रतेने करुण चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्तशक्ती कदा नवसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळोन तरी हा शोक वडवा नळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामींनी होऊनी दयाळ शोकाग्नी ते विझवावे ऐसे वदता वाघ भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्रविभूती महाशक्ती निर्मितसे नाथा करी भस्मची मुठी तेथे वीर्य करी रहाटी मग ते भस्म तपोजेठी तिये हाती ओपितसे म्हणे माय ओ शुभाननी हे भस्मची मुठी करी कवळोनी घेई सेवी आपुले शयनी निशी माझी जननी ये म्हणसील भस्म नो हे पूर्ण गवस्ती जो हरिनारायण उदयोचित कीर्ती प्रभा मिरवून त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामनांवरी भस्मासनी म्या ही पुढेल भविष्य जाणून चिद्भवानी वदविली या भस्माचा प्रताप स्थित तव उदरी होईल जो सूत तया ते अनुग्रह देऊन स्वतः करीन सरस ब्रह्मांडी मग तो सूतन म्हणे माय सकळ सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो माय ब्रह्मांड भरी कीर्तिरश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचर मानव दानव देवादिक तरी माये संशयो न धरिसी भक्षी भस्म सांडोनी सकल चिंता नाथ उठे तेथोन यावरी बोले शुभासनी तुम्ही केव्हा याल परतोन सुता अनुग्रह द्यावया नाथ ऐकून ऐशी वाणी 12 वर्षा उपरांती येऊ ऐशे वदून शब्द निगते झाले सिद्धपाळ तीर्थाच्या उद्देशाने तेथे हेरीकडे भस्मची मुठी सदृढ बांधून ठेविली गाठी हर्षण माहे तिये मनी मग ती सवेची नितंबिनी जाऊन शेजार सदनासी ते 7-5 वज्रवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलली प्रपंच गोष्टी म्हणे मायो एका वचनी चित्त क्षीण झाले संततीविन परी आज आला सर्वार्थ घडवून एका अकस्मात माझ्या सदनी बोवा आल कान फाडोनी मग म्या त्यासी स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपून माझे हाती गमन करिता जाहला भस्मची मुठी माते पुत्रवृष्टी परी सांगून गेला स्वये होटी भक्षण करी शयनांत तरी मायो सांगानी ती तेने वाढेल काय संतती एरी ऐकून न मानिती ते काय होईल गे अगे ऐशे सोंगे महीवरती किती एक ठक बहु असती नाना कवटाळे करून दाविती भोंदिती जननी ये आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानपाटे कवटाळे व्यक्त नाना परीच्या विद्या बहुत तया प्रती येत असती कानफाडे कृत्रिम मंत्री जाया होनी शुभगात्री करीती कृत्रिम मंत्राने मग ते तयाचे ऐसे रात्री माझी कांता करून सुखशयनी भोगिलते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्यासी जाय तू कोणी कडून भ्रमात पडली आहेस जननी ये परी हे आम्हासी दिसते ओखट तू शुभानन जाया अति बरवंट पदरी बांधोनी घेतली कपट यात बरवे दिसेना ऐशे बोल ऐकून युवती भये व्याप्त झाली मग ती परम विटोनी चित्ती सदनाप्रती आली असे ती कवळण भस्मची मुठीसी एरी झाली गोठ्यापाशी तेथे गोरज केरासी मिरविले उकरडा तया माझी भस्मची मुठी सांडिली झाली गोरटी तया माझी हरिसंचार जाहला आसे महाराज जो नवनारायणाचा कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज हरी ऐसे नाम साजे कीर्तिरत्ना माझारी असो ऐसी अदैव राहटी करोणी जाती झाली गोरटी सदनी येऊन प्रपंच दिटी सदा सर्वदा मिरवितसे ऐसो ऐसी कथा पुढे निवेदू श्रोते ऐका
पुढील अध्यायी भक्तिसार कथा शुक्ती कानन रत्नयुक्त तुम्हा श्रोत्याचे कर्णग्रीवेत भूषणा ते शृंगारू हो. या परिनिंदक खळदुर्जन असो त्यांचे कांची पानतयांचे निंद्य वचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका. धुंडीसुत मालूचे वचन नरहरिवदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंपोन माळ स्वीकारी श्रोतेजन. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर द्वितीय अध्याय हा गोड. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांती शांती शांती.